अग बाय, भाकरी विना चवच नाय, जागतिक मिलेट वर्ष हे हाय, भाकरी विना चवच नाय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये पाककृती स्पर्धा आयोजित कराव्यात असं शासनाचं पत्रक आहे आणि त्यानुसार गेल्या वर्षी सुद्धा आपण तिथे पाककला स्पर्धा आयोजित केलेली होती। या पाककले स्पर्धेमध्ये पालकांनी, माता पालक आणि शालेय समिती सदस्य या सर्वांनी सहभाग घ्यावा अशी शासनाची योजना आहे आणि त्यानुसार आपण आज आपल्या प्रशालेमध्ये पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे। या पाककला स्पर्धेचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना पोषक तत्वानुसार त्यांना आहार मिळावा। विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये सर्व जीवनसत्वे असलेले पदार्थ त्यांना मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टीने परसबागेचं सुद्धा शासनाने परसबाग तयार करून त्या बागेतील भाजी ही विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये मिळावी असा त्यांचा उद्देश होता आणि त्यानुसार आपल्या प्रशालेने आपल्या परसबागेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी मेथीची भाजी आणि मुळा भाजी पेरली होती आणि त्या भाजीचा समावेश आपण शालेय पोषण आहारामध्ये त्याचा वापर केलेला होता। तर आज सुद्धा तृणधान्यापासून वेगवेगळ्या पाककृती इथे पालकांनी सादर केलेल्या आहेत। या पालकांचे सर्वांचं आमच्या प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आजच्या या पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री कोकरे सर आणि श्री काशीकर सर हे काम पाहतील। यामध्ये सहभागी असलेले सर्व शिक्षक प्रथमतः आम्ही जास्त अभिनंदन असं करतोय की आमचा माजी विद्यार्थी आणि आता असलेले पालक प्रितेश राजापुरे, कारण सहसा माता पालक यांचा सहभाग सगळीकडे असतो आणि आजची विशेष उपस्थिती त्यांची आहे तर एकदा त्यांच्यासाठी जे निकष लावलेले आहेत त्या निकषाप्रमाणे आपण त्यांचं मूल्यमापन करणार आहोत आणि त्यानुसार त्यांना आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आपण देणार आहोत। तर या पाककला स्पर्धेच्या सुरुवात होण्यापूर्वी मी आपले 5वी ते 8वीचा पोषण आहार विभाग सांभाळणारे जे विभाग प्रमुख आहेत महाले सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी सर्व स्पर्धकांचे पुष्प देऊन आपल्या प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत करावे। हमने आज ठाना है घर घर जाके बताना है, हमने आज ठाना है घर घर जाके बताना है, सबका सुरक्षा मिलके करें अपना फर्ज निभाना है, स्वास्थ्य संतुलित लेना है, मिलती है ऊर्जा इनसे अपार, हमने आज ठाना है घर घर जाके बताना है, हर हर सब्जी का सेवन करें, स्वस्थ शरीर का ध्यान रखें, हर हर
सब्ज का सेवन करें, स्वस्थ शरीर का ध्यान रखें। रोगों से रक्षा ये करते हैं, अंग विटामिन से भरे। हो जाओ तैयार रोगों से। आणि या पुस्तकांमध्ये आपल्या प्रशालेमध्ये 5वी ते 8वीच्या जो पोषणात शिकवला जातोय त्या शिकवणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणजे सायबीन काकू आणि अश्विनी पावसकर यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग आहे। त्यांचंही अभिनंदन आणि स्वागत करते। कृपया प्रत्येक स्पर्धकांनी आपलं नाव सांगावं। स्पर्धकांनी इथे नाव सांगा म्हणजे परीक्षकांना ते सांगणं सोपं लिहून घेतील आणि परीक्षण करताना काही अडचण येणार नाही। तसेच आजच्या या स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी या स्पर्धकांमध्ये आपल्या शालेय समिती सदस्य निमंत्रित म्हणून स्वराही परांजपे जे हजर आहेत, तर मी त्यांना अशी विनंती करते की या स्पर्धेचं उद्घाटन म्हणून तुम्ही दीप प्रज्वलन करावे। त्याचबरोबर सर्व स्पर्धकांनी इथे दीप प्रज्वलनासाठी स्वच्छ देश अपना सभी को देश रोशन करके स्वच्छ देश अपना सभी को देश रोशन करके सारी बाधाओं से पार आना उकडीचे मोदक आणि नाचणीचा केक असे 2 प्रकार केलेले आहेत। नाचणीचे लाडू केले आहेत। नाचण्याचे वड्या आणि नाचण्याचे थालीपीठ त्या थालीपीठात आहेत ना, थालीपीठ केलं काय काय वापरलं? तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, तळाचं ते मिक्स एकत्र केलं, पेस्ट करा, गोळा तयार करून तव्याला लावून डीप फ्राय केलं. ते दिवसभर कोणतं होतं?
आणायचं आपल्या घरी. तुम्हाला खायला आवडतं घरी? चौघ्या ज्वारी आहे बघा. दोन वेगवेगळे मोदक तुझे आहे. उकडीची कसली आहे? बघा याच्यात कोणतं जेवण आहे? करमोदक असतं ना. नाचणीमध्ये लोह, पोटॅशियम आणि आम्ल. गव्हाचं पीठ, दूध, दही, नाचणी असं घालून केलेलं. चकली आहे. आणि ही कडबोळी म्हणजे चकलीचाच प्रकार. चकलीला धान्यांची आहे सगळ्या भाजणी आपण करून घालतो त्याची. खाऊन बघा, मोदक खाऊन बघा. इथं काय नाही घालून खूप घालते. तूप या तुपाला लावून खाऊ. आधी जाड आहे. उगासारखं नाही वाटत. बारीक आहे. नाचणी आणि गव्हाचं पीठ, दूध, दही, तूप असं सगळं टाकलेलं आहे. भांडण गॅसवर कोण नाही झालं. हा पण 15 मिनिटात होतो, हे पण 15 मिनिटात वाटतो. आणि साच्यातले नाही, हाती वळलेले. नाही नाही, हाती वळलेले. आणि ही पद्धत असते, सगळे मोदक केल्यावर एक करून घ्यायची. काय म्हणता काय? गोड आणि ड्रायफ्रूट टाकले. सेम जरूर करता. मला कधी कधी माहित नाही.
मी स्वतःची देतो इथे सांगायला. काय घेतलं मी व्हेज करते की नॉन व्हेज आहे. भरपूर खाऊन आलो होतो परत चव थांबवलंय ना दिवस म्हटलं ते वापरतात सगळं वापर गहू तांदूळ हमने आज ये ठाना है घर घर जाके बताना है. हमने आज ये ठाना है घर घर जाके बताना है. सबका सुरक्षा मिलके करें अपना फर्ज निभाना है. स्वास्थ्य संतुलित लेना आहार मिलती है ऊर्जा इनसे अपार. हमने आज ये ठाना है घर घर जाके बताना है. फल हरी सब्जी का सेवन करें स्वस्थ शरीर का ध्यान रखें. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये जे सहभागी सर्व स्पर्धक आहेत त्यांचे आपल्या प्रशालेच्या वतीने प्रथमतः स्वागत. आणि या पाककृती स्पर्धेचा निकाल सांगण्यासाठी मी आता इथे उभी आहे. या पाककृती स्पर्धेचे परीक्षण आपल्या प्रशालेचे प्रोफेसर आणि काशीकर सर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या गुणदानावरून आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक काढले आहेत. ज्यांचे नंबर आले आहेत त्यांचं अभिनंदन. तसेच यामध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आहेत त्यांचे सुद्धा प्रशालेच्या वतीने मी अभिनंदन करते. आणि आजच्या या पाककलेचा निकाल सांगते. पाककृती स्पर्धा या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस मिळालेलं आहे श्री राजाकर रितेश तुकाराम. तर मी
आलेला आहे सौ वाणी प्रांजली विश्वनाथ यांना हे प्रशस्तीपत्रक त्या पोषण विभागाचे प्रमुख महाले सर यांनी व्यवस्थित केले. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे सौ प्राची प्रितेश राजापूर यांना बक्षिसे आपल्या पाठीवरती द्यावास मी विनंती करते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे सौ स्वरांगी सुधीर परांजपे. मी आपल्या प्रशासनाची सर्वात आपल्याला जेव्हा स्पर्धा होते तेव्हा त्यांना स्पर्धक असावे लागतात आणि जेव्हा असे बरेच स्पर्धक असतात तेव्हा ती स्पर्धा जिंकण्यात सुद्धा आनंद असतो. मग हा जो त्यांचा आनंद आहे ते प्रथम क्रमांक आले, द्वितीय आले, तृतीय आले, तृतीय आले, तर त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून आपल्याकडे काही स्पर्धक होते. तर त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आमची प्रशासनाचे आभार मानते आणि त्यांना एक छोटंसं हे प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करू इच्छिते. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता सौ नेहा विनोद जो यांनाही आपण एक प्रशस्तीपत्र देत आहोत. काशीकर सरांना विनंती आहे. विभाग आहे या विभागामार्फत इयत्ता 8वी मधील ध्रुव किरण गोखले यांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि त्याच्या ज्या सहकारी आहेत सानिका बेली आणि कावेरी वारे यांनी सुद्धा हे प्रमाणपत्र स्वीकारायचे सहभाग घेतले होते. सहभागी झाले आणि आमच्या ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने सर्व स्पर्धकांचे मी आभार मानते. तसेच या स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल प्रोफेसर आणि काशीकर सर यांचंही प्रशासनाच्या वतीने आभार. आणि आजची ही स्पर्धा आणि ही जे प्रदर्शन होतं ते संपन्न झालं. जय वचनाय अगबाय 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 भाकरी विनाच वचनाय जागतिक मिलेट वर्ष हे हाय भाकरी विनाच वचनाय मराठवाड्यात ज्वारी बाजरी कोकणात येते नाचणी भारी खानदेशात मुबलक वराय भाकरी
नाय. अग बाय अग बाय अग बाय भाकरी विना चवच नाय. सोलापुरी नगरी शाळू जवार पोषक धान्याचं राज्य कोठार. जुन्या जाणत्यांना माहीत हाय भाकरी विना चवच नाय. अग बाय अग बाय अग बाय भाकरी विना चवच नाय. शेतात साऱ्या नगदीचा बोला मिळेल आता तृणधान्याला. शेती खाते हे सांगत हाय भाकरी विना चवच नाय. अग बाय अग बाय अग बाय भाकरी विना चवच नाय. माय माऊली वाडे भाकर जग भी करतय याचा जागर. आम्ही